कशालाही त्या क्षणाला सिद्ध असणं. सगळ्यांनी भगवंतापाशी धरण धरलं. बाबा रे, ह्या लोकांना जाऊन सुखरूप आण, म्हणजे तू या जगात आहेस याच्यावर आमची कुठेतरी श्रद्धा बसेल. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, सख्या पांडुरंगा करी अंग संगा, करी अंग संगा भक्ताची या पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. भक्त कैवरेया, भक्त कैवारेया, भक्त कैवारेया होसी नारायण, भक्त कैवारेया होसी नारायण. बोलता वचन, बोलता वचन कायलाज, कायलाज. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी. 2 महिन्याचा प्रवास. भर उन्हामध्ये आग्रा पाहिला. अबो बो 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 बो. आबा, राजधानी एवढी मोठी असते, केवढाले रस्ते, केवढी बाजारपेठ, केवढी गर्दी, केवढे हत्ती घोडे शामे आणि शंभूराजांनी ते वैभव पाहिलं. शिवाजीराजे वैभवापेक्षा त्यातल्या सन्मानाकडे पाहत होते. राजांच्या स्वागताला रामसिंग सुद्धा आला नाही. उलट रामसिंगचा कारभारी मुन्शी आला, गिरधरलाल. तरी सुद्धा फारसं डोकं तापवून न घेता मुक्कामावरती गेले. सर्व काही अन्निक आटोपलं. दुसऱ्या दिवशी दरबारात जाताना सुद्धा 50 वेळा इकडून तिकडे तिकडून इकडे रस्ता करण्यामध्ये चुकामुक करून घेतली. ज्या उद्देशाने जायचं होतं तो 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खुशीत असणार होता. ती संधी साधायची राहून गेली आणि आता शेवटचा दरबार शिल्लक होता तेव्हा जाऊन उभं राहावं लागलं. बाहेरून घोषणा झाली, दख्खने शेर शिवाजी राजा आ रहे हैं. सगळा दरबार चित्रासारखा तटस्थ होता. कारण काहीच दिवसापूर्वी शाहिस्ते खानाची स्वारी सोडताना या विषयावर दरबारात चर्चा झाली होती. आणि दक्षिणेतल्या ज्या एका माणसासाठी औरंगजेब साक्षात स्वतःच्या मामाला पाठवतो, असा कोण हा मामा? सगळे उत्सुक होते. शिवाजी राजांनी जाणून बुजून भगवा चिरेटोप घातला होता. आता आपला मुलगा त्यांचा मनसबदार आहे ना, कशाला उगाच भगवं करायचं? मग त्यांच्या ते डोळ्यात येतं, सांगतात भगवा आतंकवाद. आपणच आपलं डोकं हिरवं करून घेतलं की त्रास नसतो ना. आग्र्यामध्ये आपण फॅशन शोला आलो नाही. जिरेटोप भगवाच राहणार आहे, गंध शिवगंधच राहणार, गळ्यामध्ये देवीच्या भक्तीची माळ तशीच राहणार.
कारणापुरता तो मनसबदार आहे, मी तेवढाच स्वतंत्र आहे. औरंगजेबासमोर राजकारण म्हणून फक्त मुजरा केला. यांची इच्छा भेट व्हावी अशी होती, पण औरंगजेबच इतका घाबरला होता की तो जवळ काय तो उल्लेखच करीना. त्यांना लांब उभं करा. तो अपमान नव्हता करत, ती भीती होती. तो अचानक उडी मारून सुद्धा मारून टाकेल अशी अवस्था. 5000 मनसबदारात उभा केलं. दरबार जवळजवळ संपत आला. औरंगजेब भेटायला बोलवतच नाहीये. आता त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला काहीतरी केलं पाहिजे. एक संधी मिळाली. मानाची वस्त्र सगळ्यांना मिळत होती, त्याच्यातून राजे वगळले गेले. आणि मग मात्र सिंहम ह्यादरीचा ज्या दरबारामध्ये खुसखुस सुद्धा करता येत नाही, त्या दरबाराला थरकापून सोडणारा आवाज त्यावेळेला सह्याद्रीच्या सिंहाने काढला. औरंगजेबाला हाक नव्हती मारतायत, पण त्याच्या बंदोबस्तामध्ये असणाऱ्या रामसिंगाला अशी काळी आरोळी ठोकली राजाने त्यावेळेला. रामसिंग! त्या एका आरोळी नंतर औरंगजेब किल्ल्यात जो गेला तो 3 दिवस आला नाही बाहेर, अशी इतिहास सांगतो. ज्यांचे मेल्यांचे आवाजही एवढे मोठे आहेत, काय करत असतील देव जाणे. तो रामसिंग धावत आला. क्या हो रहा है? हमारे सामने कौन खड़ा है? तो जसवंत सिंह खड़ा है. अरे कोंढाण्याच्या पायथ्याची ज्यांनी आम्हाला पाठ दाखवली तो माझ्या समोर उभा राहतो, आम्हाला मागं उभा करता. लक्षात घ्या, शिवाजीराजे हे खोटं रागवले. इच्छा अशी आहे त्याचं लक्ष माझ्याकडे जावं, माझी समजूत काढायला त्यांनी खाली उतरावं, किंवा माझी स्पेशल भेट तरी घेऊन घ्यावी काहीतरी, की मी तासाभराने तुम्हाला भेटतो असं काहीतरी. मला प्रत्यक्ष भेट हवी आहे, मी नुसतं बघायला नाही आलेलं इथे. मैं ऐसे बेअदब बादशाह को मानता नहीं असं सांगून बादशहाला पाठ दाखवून तर 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 दरबारातनं शिवाजीराजे जाऊ लागले. मागोमाग संभाजीराजा तुरु 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 जाऊ लागले. रामसिंग धावत आला. तो हात धरतोय. बादशहाच्या देखत रामसिंगचा हात झटकून टाकला शिवाजीराजाने आणि दरबाराच्या खाली पायरीवर जाऊन बसले. आणि संभाजीराजांना कळलं, शत्रूच्या दरबारात स्वाभिमानाने कसं उभं राहतात, शत्रूच्या दरबारात शत्रूला कसं थरकापवतात. अरे ही आग्र्यामध्ये आहे, ते बादशहाचं वैभव आहे, पण स्वाभिमानाचं वैभव त्याच्यापेक्षा किती मोठं असतं. त्या एक स्वाभिमान नावाच्या वैभवा पुढे हे सगळं वैभव कसं चिडीचिप होऊन बसतं. औरंगजेब असेल मोठा, औरंगजेब असेल बादशहा, पण माझे आबासाहेब त्यापेक्षा मोठे आहेत, खूप मोठे आहेत. नव्हे, आभाळा इतके मोठे आहेत की ज्यांच्या समोर ही कोणीच माणसं उपयोगाची नाहीत. स्वतःच्या वडिलांचा आदर्श पोरासमोर उभा राहतो हो महाराज. पण शिवाजी राजा बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या पोटात गोळा उभा होता. भर दरबारामध्ये अपमान झालेला हा औरंगजेब आता गप्प बसेल. भगवंता तूच ये रे बाबा साह्याला, कोण उपयोग आहे, कोण उपयोग आहे. अरे बाबा, मागे बहुतांचे भेडियले ऋण, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे. धसारे मारे जाणे धप, धसा धसारे सानी धप, धसारे मारे सानी धप, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे, मागे बहुतांचे. फेडियले ऋण आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण, आली धाड, आली धाड.
निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा सख्या पांडुरंगा सख्या युवराजांचा 9वा वाढदिवस आग्र्यात साजरा झाला. 14 मेचा वाढदिवस शंभूराजांचा आग्र्यामध्ये झाला. त्या वाढदिवसाला पुन्हा एकदा संभाजीराजे औरंगजेबाला भेटले. शिवाजीराजे दरबारात काही करून यायला तयार नाहीत म्हटल्यावर ती भूक किमान संभाजीराजांवर भागवत होते. काय दैवयोग आहेत नाही. शिवाजीराजाला जवळ सहन करू न शकणारा बादशहा हे एवढंच पोर काय करणार या कल्पनेने त्याला मात्र जवळ घेत होता. एक प्रसंग असाही त्याच्यामध्ये इतिहासात आहे की जिथे स्वतःच्या गळ्यातली एक छोटीशी मोत्याची माळ सुद्धा त्याने शंभूराजांना दिली. एखाद्या हिंदी सिनेमाला सुद्धा एवढी छान स्टोरी नाही करता येणार की आत्ता ज्या मुलाला मी पाहतोय आणि आत्ता ज्या मुलाच्या गळ्यामध्ये मी माळ घालतोय त्याच गळ्याला दाबण्यासाठी हेच हात काही दिवसांनी महाराष्ट्रात यायचे आहेत. दोघं एकमेकाला आयुष्यामध्ये पहिल्यांदा असे पाहतायत. एक मुघलांचा बादशहा आणि त्याचा सगळा बडेजाव संपवून टाकेल असा स्वाभिमानाचा आपला बाप नावाचा बादशहा. शंभूराजांनी बऱ्याच काळ येणं जाणं पण दरबारात केलं. दरबार पाहून घेतला. संभाजीराजांचं आणखीन एक महत्वाचं काम त्याच्यात आहे. ते म्हणजे औरंगजेबाचा साक्षात असणारा बक्षी. बक्षी हे एक वेगळं त्या ठिकाणी अधिकारपद आहे. साधारणतः मंत्रालयातल्या खासदाराच्या बरोबरीनं ज्यांची सत्ता चालते त्यांच्या अनुपस्थितीत जे शिक्का मारून देऊ शकतात असे जे काही कोणी बक्षी पदावरचे लोक असतील त्यापैकी एक बक्षी शंभूराजांनी किंवा शिवरायांनी अतिशय गोड बोलून अत्यंत सुरेख पद्धतीनं फितवला आहे. लक्षात घ्या, खूप अवघड गोष्ट आहे. औरंगजेबाच्या गोटातला इतक्या वरिष्ठ पातळीवरचा अधिकारी आपल्या बाजूला वळवून घेणं हा फक्त पैशाचा खेळ नाहीये, हा चारित्र्याचाही प्रभाव असतो. कारण लक्षात ठेवा, मी काही गोष्टी मुद्दाम आपल्याला सांगेन की ज्या उलट्या होऊ शकत होत्या पण तो बक्षी ताब्यात असल्यामुळे त्या सरळ झाल्या. अडाण्याला फसवणं यात काही कौतुक नाही. औरंगजेबासारखा प्रत्येक गोष्टीकडे जो फक्त संशयानेच बघतो त्याला फसवणं सगळ्यात अवघड आहे. आपला अपमान झाला तो भरून काढण्यासाठी शिवरायांच्या निवासस्थानावरती त्यांनी पहारे लावलेत. फुलाद खान नावाचा अत्यंत क्रूर कर्मा पठाण त्याच्यावरती नियुक्त केलाय. हे झाल्यानंतर शिवरायांचा अर्ज असा येतोय की बहुतेक तुमच्याच कैदेत मी मरीन असं मला दिसतंय. मग माझ्याबरोबर इथनं महाराष्ट्रातनं एवढी जी फौज आली आहे या फौजेने तुमचं काय वाईट केलंय त्यांना परत पाठवा ना, म्हणजे परत जाण्याचे परवाने द्या. औरंगजेब तयार नसतात, लक्षात ठेवा. परवान्यावर फोटो आयडी नाहीये. हा महाराष्ट्रात परत जाण्याचा परवाना कोणी केव्हाही कसाही वापरू शकतो. उद्याच वापरायचा परवाना. हा उद्या कोणी वापरू शकतो. पण असं औरंगजेबाच्या डोक्यात आलं की शेजारच्या खुर्चीतला माणूस महत्वाचा असतो, तो बक्षी उभा राहणार. अलमपना, ही बडी अच्छी बात है. क्यों? सगळेच सैनिक केले तर राजा एकटा उरेल, कुठून खाऊ? किसको कान से कान पता नहीं चलेगा. त्याच्या शंकेला आपण वेगळंच रूप देत राहायचं. आपकी बात भी सही है. जेवढे 2500 लोक आले होते त्यांना परवाने मिळाले.
लक्षात घ्या, शेवटी ठीक आहे इतकंच वरच्यानी म्हणायचं असतं, शिक्के ऑफिसचं काम आहे. इथे बक्षी तुमचं असेल तरच कामं होतात, नाही तर वरच्यानी सँक्शन करून सुद्धा खाली मिळत नाही. यासाठी नुसता वरचा बरा असून चालत नाही, मधला दुवा शुक्राचार्य बरोबर तुम्हाला पकडायला लागतो. त्यातला शिवरायांचं राजकारण इतकं अचूक त्या ठिकाणी चालू आहे. बक्षीनं परवाने काढलेत. हे सगळे 2,500 जे बाहेर आलेत ते आता परत जायच्या वेगवेगळ्या रस्त्यांना रस्ता तयार केलाय. सामान्य माणसाचं ज्ञान लक्षात घेऊन रस्ता तयार केलाय. आग्रा सुटला की नेहमी औरंगजेबाची माणसं दक्षिणेकडचा रस्ता शोधणार आहेत. आपल्याला हा रस्ता घ्यायचाच नाही. इथून बाहेर पडलं की उलटं जायचं मथुरा, मथुरेतनं तिरपा रस्ता पकडायचा जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरीकडनं खाली कर्नाटकात उतरायचं, कर्नाटकातनं गोवा, गोव्यातनं कोकण. हो का, काय रस्ता आहे का काय? या कपाच्या कानाकडं कोणी जाणार नाही. हा रस्ता तसा पूर्ण बिंदोक आहे. पण इथे अजूनही औरंगजेबाच्या छावण्या आहेतच. सगळेजण धावतील ते साधूच्या वेशात, पण गती मिळायला पाहिजे म्हणून घोड्यावरनं. आता भगव्या रंगाच्या छाट्या घातलेले, दाढी मिशा असलेले आणि घोड्यावरनं जाणारे हे जर आयुष्यात पहिल्यांदाच चेकपोस्टनी बघितले तर कस्टडीतच घेतील का नाही? यासाठी काही गोष्टी तर्कानेच मान्य कराव्या लागतात की याचाच अर्थ कोणत्याही चेकपोस्टवरती त्यांना तसं या घोड्यावर हे माणसं का बसली आहेत म्हणूनही कोणी अडवलं नाही, भगव्या रंगाच्या छाट्या घालून इथनं तिकडं का जात आहेत, हा जथ्था असा का चाललाय म्हणूनही कोणी अडवलं नाही. या पद्धतीनं हे कपडे घालून इकडं तिकडं माणसं फिरवत ठेवणं हे पूर्वापार त्या ठिकाणी हायवेवर चालू आहे. आणि हे हायवेवर काम चालू ठेवणारं दुसरं कुठलंच व्यक्तिमत्व त्या काळामध्ये दिसू शकत नाही वगळता समर्थ रामदास. कारण समर्थ रामदासांचा आग्र्यालाही मोठ आहे, दिल्लीमध्येही मोठ आहे, जगन्नाथपुरीलाही आहे, कर्नाटकातही आहे, गोव्यातही आहे आणि कोकणातही आहे. तेव्हा या सगळ्या प्रांतांमधनं फिरताना तिथल्या प्रत्येक रामदासाला त्यांची हायवे माहिती आहेत, रस्ते अचूक माहिती आहेत, चेकपोस्टवरती ओळख आहे. रामनवमीचा प्रसाद 5 वर्ष देत आहेत ते तिथे. ते आले नाही म्हणून काय झालं, प्रसाद खात जा रोज. त्यामुळे साधारणतः अशी माणसं आली की एक दुर्डीवर तरी लाडू मिळतात या कल्पनेने फारशी चौकशी होत नाही. आणि या रस्त्याने जाताना समजा पटकन काही विचारायचीच वेळ आली तर त्या भाषेत बोलणारा पण महाराष्ट्राशी आणि शिवाजी राजांशी अत्यंतिक प्रेम असणारा असा कोणीतरी मनुष्य पाहिजे ना. उत्तरेतला माणूस उत्तरेत बोलू शकेल उत्तम, पण तो बंगालमध्ये गेला की बोंबललं सगळं. ओडिसामधनं जगन्नाथपुरीमधनं तुम्हाला पास होताना कुठेही बोलायचं असेल तर ओडिसी बोलता आलं पाहिजे. नाही तर आपलं काय राष्ट्रभाषा हिंदी असून उपयोग आहे का? आपण कुठेही जाऊन हिंदी बोललं तरी कळतं की हा मराठी माणूस आहे. तुम्ही हिंदी बोलता म्हणून माणसं फसत नाही, तुमच्या बोलण्याची पद्धत बघून माणसाला खात्री पटते. काही इथला असूच शकत नाही. आम्ही नाही का गाढवासारखे नेहमीच बोलतो आम्ही, पण असा आव काय की राष्ट्रभाषा काय कळत नाही का? आगगाडीच्या त्या प्लॅटफॉर्मवर बसायचं, रसाच्या गुराळ्यात जायचं. रस गुराळवाला विचारणार काय चाहिए आपको, मग एकमेकांकडे बघायचं हिंदी कोणाला येतं रे? आम्हाला काही हिंदी येत नाही का? 8वी पर्यंत हिंदी होतं की 50-50चं हिंदी संस्कृत. मग 1 2 3 4 5 6 हां 6 ग्लास उसका रस लाव. तो वेटर बिचारा असा वाईट दसेन बघतो, उसका रस 6 ग्लास क्या लाय? अबे सुनता नाही क्या? 6 ग्लास उसका रस लाव. हिंदी येत नाही का आपल्याला? आता दुर्दैव असं होतं की त्या गुऱ्हाळाचा मालक जिथं बसला होता खुर्ची टाकून त्याच्या मागं ऊसाच्या मोळ्या ठेवल्या होत्या. हा म्हणतो ऊस करस कैसे लावू? आम्ही तेवढेच विद्वान, त्यालाच धरून विचारतो दुकान ऊस का है ना. आता तुम्ही जे बोट केलंय त्याच्यात ऊसाच्या मोळ्या समोर मालक आहे. दुकान ऊस का है ना साहब जी, दुकान तो उसका है, उसका रस कैसे निकालेंगे साहब? ये तो पगार ने कोण देगा, हमको मारेगा. मग कळलं रे गाढवाचे लेखा त्याला गन्ने करस म्हणतात. तो कुठल्या प्रांतात उसका रस चालवले?
पहिल्या हिंदीतच आम्ही पकडले गेलो असतो. या प्रत्येक प्रांत बदल चालू असताना त्या भाषेमध्ये बोलणारा, त्या वेशातला, तिथून नेहमी फिरणारा असा एक कोणीतरी आपल्याला सहाय्यक आवश्यक लागतो. पोर्तुगीजांच्या उल्लेखामध्ये स्वच्छ असं लिहिलंय, शिवाजीराजांनी आग्र्याला जाताना एक रामदासी सतत बरोबर घेतलेला आहे. आता तो का घेतला त्याचं पुढे उत्तर आहे. अर्थात अटक होईल असं काही इथे कळलं नव्हतं, पण होणार नाही इतके बेसावधही शिवाजीराजे नव्हते. औरंगजेब काहीतरी करू शकतो, घातपात करू शकतो, आपल्याला आपल्या वेळच्या वेळी निघता आलं पाहिजे. एक दुसरी लक्षात ठेवा, ही 2500 माणसं बाहेर गेली, परवाने घेऊन बाहेर गेली, यातलं कोणीच परत लगेच आलं नाही. शिवाजीराजांना घेऊन आल्याशिवाय कोण घरात घेणार आहे महाराष्ट्रात? हे सगळे या रस्त्यांवर थांबलेले आहेत राजांची पुढची व्यवस्था करण्यासाठी. आता थांबायचं आहे ते साधूच्या वेशात थांबायचं आहे. सैन्य बाहेर पाठवले, यांचं TADA नको का टाकायला? म्हणून दुसरा अर्ज टाकलाय की आता अनायासी गोकुळाष्टमी आली आहे ऑगस्टमध्ये पुढे, त्यानिमित्ताने या सगळ्या साधू संन्याशांना मिठाई पाठवायची इच्छा आहे, परवानगी द्या. सगळ्यात अवघड गोष्ट आहे हे. का? मिठाईच पाठवायची आहे ना, टोपल्या सँक्शन करा. पेटारे कशाला पाहिजेत? नाही हो, म्हणजे बऱ्याच लोकांना द्यायचं असेल म्हणजे पेटारच पाहिजे ना. टोपली किती लोकांना पुरवणार? लाख टोपले देतो. औरंगजेबाकडे लाख उत्तर आहेत. तो पेटाराच काय, पेठीकडे सुद्धा असा संशयानेच बघणार आहे त्याच्या डोळ्याने. टोपल्या सँक्शन करा. आता हे मधल्या बक्षीनच चमचेगिरी करायची आहे. नहीं, टोपली से कैसे काम चलेगा, आलमपना क्या है. इतनी बड़ी भारी संख्या में ये साधु लोग यहाँ आए हैं, तो ये आगरा तक नहीं तो बाकी भी इलाकों में ये सब जाने वाला है. तो ठीक तरह से जाने के लिए बड़ा सा पेटारा थोड़ा आवश्यक है. शिवाजी राजांना पेटारा आवश्यक आहे हे मधल्या बक्षीनं आलमगीराला समजावून सांगायचं आहे. अबे लेकिन इसमें नहीं, फुलाद खान है ना, वहां फुलाद खान है ना, म्हणजे यातून कोणी जाणार नाही याचीही खात्री बक्षीनच द्यायची आहे. हा बक्षी किती महत्वाचा प्रकरण आहे लक्षात घ्या. आणि याच परिसरामध्ये आणखीन 2 माणसांची नावं आपल्या कानावर घालायची, अनेकांना ती माहीत पण असतील. पण या उत्तरेतून आता मथुरेपर्यंत जायचा रस्ता दाखवण्यासाठी कवी कलश नावाचा त्या ठिकाणी कवी हाताशी घेतलाय, जो नंतर कलुषा कब्जी म्हणून आपण ऐकणार आहोत. कवी कलशला हाताशी घेतलाय. अजून एक सक्सेना नावाचा माणूस आहे. या दोघांना हाताशी धरलंय मथुरेपर्यंतचा प्रांत दाखवण्यासाठी. मथुरेमध्ये सगळ्यात महत्वाची सोय आहे ते म्हणजे अष्टप्रधान मंडळामधले मोरोपंत पिंगळे यांचा मेहुणा मथुरेत आहे. त्याच्या घरी संभाजी राजांना ठेवायचंय, निघायचंय. कारण आपल्या जथ्याची सगळ्यात मोठी ओळख तीच आहे की या जथ्यामध्ये एक लहान मुलगा आहे. औरंगजेब आपण निघून गेलो म्हटल्यावर सगळ्या चौकी पहाऱ्याला हाच निरोप पाठवेल, ज्या जथ्यात पोर असेल तो जथ्था अडवा. आपल्याला पटापट जर पुढे जायचं असेल तर आपल्याबरोबर पोर ठेवण्यात अर्थ नाही, पण तो सगळ्यात मोठा पुरावा असेल की हा शिवाजीराजाचं पथक आहे. बरं, अनेक मुलं दाखवावी तर ते शक्य नाही आता. उपाय एकच आहे, कृष्णाजी पंतांच्याकडे शंभूराजाला ठेवायचा. गंमत वाटली का हो ही एवढी सोपी? आणि मुद्दाम दिवस लक्षात ठेवा, शंभूराजांनी आणि शिवरायांनी, शंभूराजांनी पेटाऱ्यातून आणि शिवाजीराजांनी भोयाच्या रुपयामध्ये कुठल्या दिवशी बाहेर पडायचं? पेटारे 10 दिवस चालणार आहेत, यातला शुक्रवारचाच दिवस घ्यायचा बाहेर पडताना. ही बरोबर संध्याकाळी 4 वाजायची साधारण वेळ ठेवायची, 4 ते 7 यातली वेळ. आता हे इतकं सगळं का त्रास करून घ्यायचा? 4 ते 7 या वेळामध्ये दिल्लीतले, आग्र्यातले सगळेच्या सगळे नामांकित मोठमोठे सरदार हे सगळे जुम्मा मशिदीकडे नमाजाला गेलेले असतात.
समोरच्या चालीरीती सकट सगळ्याचा इतका अचूक अंदाज आहे. यावेळेला रस्त्यावरती कोणीच सरदार दरकदार फिरताना दिसणार नाही. हे सगळे प्रार्थनेसाठी तिथे असतील तेव्हा रस्ते मोकळेत, पटकन पळता येईल. शुक्रवारच्या दिवशी जेव्हा औरंगजेब तिकडे नमाज पडत होता त्या मुहूर्तावर संभाजी शिवाजीराजे आग्र्याबाहेर जात होते. आणि मथुरेला मात्र तिथे पोचून, मुद्दाम का सांगतो, या सगळ्यांची नावं लक्षात ठेवा. काय असतं, आपल्याकडचे अलीकडचे इतिहासकार असे आहेत की त्यातल्या काही लोकांचीच नावं ठेवतात. शिवाजीराजे तिथून बाहेर पडू शकले कारण त्यांचा सावत्र भाऊ त्यांच्याबरोबर होता यात संशय नाही. त्याचं नाव हिरोजी फर्जन असं होतं. तो सावत्र भाऊ असल्याने बराचसा शिवरायांसारखा दिसत होता. काय गंमत आहे, या लोकांनी खरं रामायण सांगावं, आचरून दाखवावं. सावत्र भाऊ सुद्धा सख्या भावापेक्षा जास्त जीवलग होते. आता उलटं वाक्य म्हणायलाच हवंय का? नको. कारण सख्खे भाऊ सुद्धा असं वागतात की माणसंच सांगतात. अफळे नातेवाईक आणि तरीवाईक हे समान अर्थी शब्द आहेत. रस्त्यावरचा माणूस कामाला येईल पण हा माणूस येईल तर शपथ मला सांगा कोण भाऊच. हे सावत्र भाऊ असताना सुद्धा मृत्यूच्या जबड्यामध्ये जायला हिरोजी फर्जन तयार आहे. त्याच्या हातामध्ये सोन्याचं कडं घातलं, त्याचा हात बाहेर ठेवायचा, वर्ण पांघरून घालायचं, पाय चेपण्यासाठी मात्र तो मदारी मेहतर बसवलाय. एक यवन पुत्र त्या ठिकाणी असल्यामुळे फारसा दगा होणार नाही अशी फौलादखानाची कल्पना आहे. पण शिवाजी राजा स्वतःच्या चारित्र्याच्या प्रभावाने जिथे बक्षीला आपला आत्मसात करू शकतो तिथे आणखीन काही कशाची गरज नव्हती. मधल्या 8 दिवसात फौलादखान सुद्धा तसा मित्रच झाला होता. तो आदनमंद येऊन सांगून जायचा, दवा भेजू क्या? नहीं आपकी दुआ यही हमारी दवा है. ते खऱ्या अर्थाने तेच होतं, आपकी दुआ यही हमारी दवा है. आणि शिवाजी राजे शंभूराजे आग्र्यातून पंछे उडाल्यासारखे मथुरेकडे गेले. मथुरेला ते तिकडे पोचल्याचं कळल्यानंतर ही दोघं माणसं बाहेर पडली, लोड आणि तक्के ठेवून. हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर या दोघांनी सांगितलं, राजाजी की तबीयत बहुत खराब है, ध्यान रखो. आणि हे दोघं गेले. अख्खी शुक्रवारची रात्र लोडाचा पहारा करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी फौलादखानाला मुद्दाम ऐका, तो पहिल्या पेटाऱ्यापर्यंत आला. नंतर फौलादखान जो निघून गेला तो शुक्रवार त्यासाठीच निवडला होता. ह्याच्यानंतर फौलादखान थांबणार नाही 5 नंतर इथे. फौलादखान केव्हाच गेला जागेवरनं. बाकी काय नेहमीचेच आहेत पेटारे, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जो फौलादखान येऊन उभा राहिला, कशी काय तब्येत राजाजींची? तुमच्याशिवाय कोण विचारणार? ते पण बाकीचे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना विचारायचं ना. कुणीच आलं नाही, कुणीच जात नाही. अख्खा रात्रभर कुणी आलं नाही, सकाळी कुणी आलं नाही. कुणी गेलं इथून औषध आणायला, सकाळचे ते काढे बिडे आणायला जातात ना लोक, ते काही ताजे काढे आवश्यक आहेत ते. सकाळी कुणी गेलं नाही. कुछ गडबड लगती है. तरी सुद्धा फौलादखानाने त्या गादीपाशी येऊन किती प्रयत्न केले असतील. राजाजी, अर्थात हा वेडेपणा करायची त्याला गरज नव्हती, कारण कितीही आजारी असले तरी एकही माणूस आत नाही ही अवस्था शक्य नसणार आहे. त्याहीपेक्षा ज्या मदारी मेहतरवर त्याची आणखीन मदार होती. मदारी दिखाई नाही रे. आणि त्याचे डोळे खऱ्या अर्थाने विस्फरले ती गादी बघून नव्हे, तर राजे राहत असल्यामुळे जे जे जिथे जिथे होतं त्यातलं काहीच तिथे नव्हतं आता. म्हणजे जाणारा नुसता गेलेला नाही, आणलेल्या सगळ्या चीजवस्तू घेऊन गेलाय. ही सगळ्यात वाईट चोरी असते. म्हणजे नाक आणखीन किती कापायला पाहिजे, नुसता पटकन पळाला नाही. त्याची सुटकेस सुद्धा तुम्हाला सापडायची नाही. एक कपडा नाही सापडला, एक तुकडा नाही सापडला आतमध्ये कशाचा. आणि ते तक्के बघून जे काही त्याचे डोळे झाले, फौलादखानाला त्याचं भविष्य डोळ्यासमोर दिसलं होतं. कारण औरंगजेब इतका क्रूर कर्मा होता, तो उद्या फौलादखानाला सोलून मारणार होता या एकाच अपराधासाठी.
फुलाद खानाने जाऊन सांगितल्यानंतर औरंगजेबाच्या कानावर विश्वास नव्हता, पण तरी सुद्धा 4 माणसांची नावं घेतलीच पाहिजेत या विषयात. ती फार महत्वाची 4 माणसं अशी की हिरोजीला आणि मदारीला घेऊन बाहेर जायचंय. यासाठी मथुरेमध्ये शंभूराजाला ठेवून शिवाजी राजांना पुढे पाठवून बाकीचे उरलेले आग्र्यातले जमा करा आणि निघा. यासाठी 2 मंत्री नेमके परत आग्र्यामध्ये आलेत, एक रघुनाथ पंत आणि एक त्र्यंबक पंत. याच बरोबर कवी कलश तिथे आहे, तो सक्सेना तिथे आहे. गोंधळ गडबड काय झाली समजलं नाही. हिरोजी मदारी कसे बसे सटकून गेले, पण हे 4ही फुलाद खानाच्या हातात सापडले. आणि आता शिवाजी राजांवरचा सगळा राग त्यांनी या 4घांवर काढला. आपण कल्पना करू शकता कस्टडीमध्ये या 4 लोकांना काय झोडला असेल. तापल्या तव्यावर उभं करण्यापासून नख उपसून काढेपर्यंत आणि राखेचे तोबरे नाका तोंडामध्ये भरून स्वतःच्या चापकाच्या फटक्यांनी पाठी सोलून काढेपर्यंत सगळं या 4घांचं केलं. कवी कलश, तो इंद्रजित सक्सेना, त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत या 4 लोकांनी आपल्या शरीराचे कष्ट थांबवावेत म्हणून शिवरायांची एक बातमी तोंडावाटी येऊ दिली नाही. शंभूराजा मथुरेत एवढी जरी बातमी एकाने दिली असती तरी त्यांचा छळ थांबत होता. कवी कलश बद्दल पुढे बोलण्याआधीच शंभूराजांच्या बद्दलच्या एकनिष्ठतेचा वयाच्या 9व्या वर्षी हा कवी कलशाचा पुरावा होता. स्वतःच्या स्वार्थासाठीच एकदा फितूर व्हायचं असतं तर तेव्हाही ते शक्य होतं. पण या 4घांची नावं का सांगतो? नावं लक्षात ठेवली म्हणजे संपलं. कारण काय होतं, माणसं नावावरनं जाती लक्षात ठेवतात. की आज अलीकडे एक पुस्तक आमच्या हातात पडलंय, शिवाजी राजांना सुटकेमध्ये मुसलमानांची खूप मोठी साथ झाली. का? तो बक्षी त्यांच्या बाजूचा होता एक, आणि हिरोजी फर्जन होता, आपला मदारी मेहतर होता. म्हणजे हे मान्यच आहे, याच्यात संशय नाही की आज ते यवन असून सुद्धा मानवता म्हणजे काय समजू शकत होते, बंधुता म्हणजे समजू शकत होते, न्यायाचं राज्य म्हणजे काय कळू शकत होते. त्यामुळे शिवाजी राजाला मदत करणं हे आवश्यक आहे हे त्यांना समजत होतं. त्या लोकांनी केलं ना साह्य, ज्यांनी केलं साह्य ते चांगलेच म्हटलेले आहेत. पण या सगळ्यांना हाताशी धरून ब्राह्मण मात्र सगळे नालायक होते. त्याला म्हणलं, अरे फुकण्या, मदारी मेहतर तिथे होता आणि बक्षी तिथे होता हे एक मान्यच केलं, याने मदत केली यात संशय नाही. पण बक्षीला फारसा काही त्रास झाला नाही, मदारी सुटून जाण्यामध्ये भाग्यवान ठरला. पण त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत नावाचे, कवी कलश नावाचे जे 3 ब्राह्मण पकडले गेले होते, या ब्राह्मणामध्ये सोशिकपणा नसतो हे सिद्ध करण्याचा एकाने जरी प्रयत्न केला असता, या 3घांपैकी एका माणसाने शिवरायांच्या किंवा शंभूराजांच्या बद्दल एक अवाक्षर जरी काढलं असतं तरी पुढचा इतिहास करायची गरज नव्हती. शंभूराजांचा व त्या दिवशीचा होता. खरं तर ऐतिहासिक व्यक्तींच्या बद्दल जातीने किंवा धर्माने बोलूच नये. पण कोणीतरी एकाबद्दल बोलायचं आणि दुसऱ्यांना नावं ठेवायची असं करायचं असेल तर मग सगळ्यांचाच जात धर्माने आपण उल्लेख करूया. मग संख्याही कडू त्याची पाहिजे तर. असं नाही वेड्यासारखा उपदेश करायचा. आणि त्याहून अवघड गोष्ट अशी होती, महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर या मुलाचा तपास थांबला पाहिजे म्हणून शिवरायांनी एक फार मोठी चाल खेळली. शंभूराजे वारले असं जाहीर केलं. स्मशानेश्वा क्रीडा हे भाग्यच आहे. आणि संभाजीराजे वारले हे शत्रूला पटावं म्हणून राजगडावर श्राद्ध सुद्धा घातलं. आता शंकेला अवसर नव्हता. औरंगजेबापर्यंत बातमी पोचली की संभाजी राजा बहुतेक रस्त्यातच संपलेला आहे. वर्ण आज्ञा सगळ्या चौक्यांना सुटल्या की आता शोध घेऊ नका. चौक्यांवरच्या आज्ञात संपल्यामुळे 2 महिन्यामध्ये शंभूराजे मथुरेपासून महाराष्ट्रात आले. आता कोणाची चौकशी होणार नव्हती. आता एक मध्ये दंतकथा आहे, पण दंतकथा सुद्धा फार काही टाकून द्याव्यात अशा नसतात. ज्या दंतकथेनं, आता दंतकथा चांगली असते म्हणून सगळ्या दंतच कथा सांगाव्यात असंही नाही,
पण ज्यामध्ये एखादी बुद्धिमत्तेची निशाणी. बरं, जी इतिहासात लिहिली आहे, शंभूराजे खरंच प्रचंड बुद्धिवान आहेत आणि मुळात उमाजी पंडितांकडे धर्मशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे त्याची फारशी फारकत व्हायची शक्यता नाही. एक ठिकाण असं सांगतात की जिथे हा जथा पुढे चाललेला असताना शिवाजी राजांनी राजगडला आल्यावर इथून सैन्य पथक पाठवलंय सुरक्षित सगळ्यांना परत आणायला. काशीपंत, कृष्णाजीपंत, त्रिमल हे जे सगळे चालतील हे दिसू शकतील एवढ्या अंतरावर सैन्याचा जथा राहील, कारण सैन्याच्या जथ्यातनं यांना आणता येणार नाही, तो संशय येईल. सैन्याचं पथक खूप शेजारी असणार आहे, हे इतकं नजरेच्या टप्प्यात असणार आहे. हे सगळं सांगायला खूप सोपं आहे. आपलं कार्ट 5 वर्षाचं, 8 वर्षाचं, 9 वर्षाचं, 1 दिवसासाठी ट्रिपला गेल्यावर काय होतं बघा. तो हात धरून नीट जाईल ना, मध्येच माकडाकडे गेला म्हणजे. आई बापाला संध्याकाळी कार्ट दिसेपर्यंत सोय नाही 1 दिवसाच्या ट्रिपचा. इथे क्रूर कर्मा औरंगजेबाच्या सगळ्या त्या छावण्यातून आणि चौक्यातून माझं पोर आणायचं आहे. एक ठिकाण गडबड झालीच. कोणीतरी उगाच त्या फौजदाराला सांगितलं की असं असं एक पोरग या जथ्याबरोबर आहे, यू कॅन चेक हिम. पण तो म्हणला कशाला चेक करायचं, वरनं ऑर्डर येतो, पोरग नाहीच आहे, आता ते मेलंय म्हणून तपासायला काय हरकत आहे. झालं, तो येडा आणखीन 10 फौजदार घेऊन आला. किसका लड़का है? कृष्णाजी पंतांची पंचायत. हमारा भांजा है. तुम्हारा भांजा. एक थाली में भोजन करो. मोठी पंचायत. एका थाळीत जेवा 2 जण. आता बाकी कोणी बोलण्याचे शंभूराजेच बोलले. आमचं मौंजी बंधन झालेलं आहे आणि आमच्याकडे मुंज झाली की दुसऱ्याच्या ताटात जेवत नाहीत. हमारी आज्ञा है इसलिए एक थाली में भोजन करो. त्रिमल म्हणले मेलो काय करायचं. म्हणले तो बेअक्कल आहे, आपल्याला अक्कल आहे. मग केळीचं पान घेस. केळीचं पान घेतलं. केळीच्या पानाला मध्ये एक टनेल असतं, त्याच्यामधनं पाणी फिरलं, मध्ये पाण्याची रेग आली की हे पान वेगळं आणि हे पान वेगळं. प्रश्न येतोच कुठं, पण मध्ये पाणी गेल्यामुळं 2 पानं वेगळी होतात. हे त्याला कुठं अक्कल आहे, आपल्याला कळत आहे ना. मग ते राही ना का त्याच्या डोक्यावर, त्याच्या डोक्याला जेवढं जमसते तेवढं समजू दे. काही नाही, आज पाणी फिरवल्यासारखं फिरलं, त्याच्यावर ठेवलं. इकडं दही भात, इकडं दही भात, तिकडं तो खातोय, इकडं हा खातोय, आहे का नाही भांजा. त्या फौजदाराने ज्याने तक्रार केली त्यालाच जोडून काढला. अबे कुछ भी बघताय, हे करताय, वो करताय, हराम गेले. कृष्णाजी पंत जेव्हा या पोराला घेऊन राजगडावर आले, शिवाजी राजांनी या सगळ्या कुटुंबाला लाख मोहरा बक्षीस दिली आहेत की काय काळजी काट्याने तुम्ही माझ्या पोराला आणलात. बाकी सगळ्यांना 50,000 हजार मोहरा दिल्या. मात्र कृष्णाजी इतकंच म्हणाले, राजे यातली निम्मी रक्कम शंभूराजालाच द्या. का, आम्ही यांना फक्त आणले पण यांनी आम्हाला जिवंत ठेवले. तिथे जर कसे जेवायचे कळले नसते तर वेगळेच जेवावे लागले असते आणि सगळंच संपलं असतो. पण शत्रूच्या समोर सुद्धा कपाळावरती घामाचा टिपूसही न येता धैर्याने कसं उभं राहावं, आपल्या बुद्धीनं सुद्धा शत्रूला कसा परास्त करावा, शंभूराजाने दाखवून दिला. शंभूराजे जर जिजाऊंच्या संस्कारात, शिवाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली इतका मोठा आदर्श डोळ्यासमोर घेऊनच जगत होते, तर मग राजे फितूर होतील कसे. ज्या दिलेर खानाला त्यांनी 9व्याच वर्षी पाहिला होता, ज्या मुघलांचे अत्याचार त्यांनी त्यांच्या बालपणातच अनुभवले होते, ज्या मोगली वैभवापेक्षा स्वाभिमानाचं वैभव मोठं असतं हे ज्या युवराजाला 8व्या वर्षी समजलं होतं, तो हे स्वाभिमान नावाचं वैभव बाजूला टाकून पुन्हा त्या बेगडी वैभवाकडे वाटचाल करील कशाला. खरंच शंभूराजे फितूर झाले का हो? झाले असतील तर तिची नक्की घटना काय, घटनेचा क्रम काय आणि त्यांनी तर्कामुळे येणारं उत्तर काय. शेवटी तर्क नावाची एक वस्तू वापरावीच लागते. सगळ्या गोष्टी कागदात सापडत नाहीत, काही गोष्टी डोक्याने सोडवाव्या लागतात.
समजा सकाळी उठून रत्नागिरीतले सगळे रस्ते ओले चिंब दिसले की तर्काने समजायचं असतं पाऊस झाला. असं विचारायचं नाही असं लिहिलंय का कालच्या वेधशाळेचा अंदाज काढा, लिहिलंय का? नक्की पाऊस पडताना कोणी बघितलाय का? सगळे रात्री झोपलेले होते, तो बघितलात का? नाही. आवाज कोणी ऐकलाय का? ढाराडूर झोपल्यावर आवाज कसले, यांच्याच घोरण्याचे आवाज जास्त होते. पावसात आवाज कोणी ऐकला का? नाही. म्हणजे पाऊस पडला नाही. मग असं कोणी वेड्यासारखं म्हणायला लागलं की मग आपणच त्याला विचारायचं, ठीक आहे, म्हणजे तर्काप्रमाणे जर पाऊस पडला नाही तर मग एवढे सगळे रस्ते ओले करायची दुसरी काही तुझ्याकडं सोय असेल तर ती आम्हाला सांग, म्हणजे पुढच्या वेळेला काही प्रश्न पडला तर ती सोय आम्ही वापरत जाऊ. बंद पाऊस नाही आला तर गाडव्या काय एवढे 50 रस्ते सगळ्या जमिनी ओल्या झालेल्या दिसत आहेत. फक्त लेखी पुरावा नाही, फक्त कुठे लिहिलेलं नाही. एवढ्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी असिद्ध होत नाहीत. काही गोष्टी तर्काने विचार करून आपल्याला ठरवाव्या लागतात. तेव्हा युवराजांच्या जीवनामध्ये त्यांची व्यसनाधीनता, त्यांच्या लंपटपणाबद्दल झालेले आरोप आणि त्यांच्या फितुरीबद्दल झालेले आरोप यांचं आपण इतिहासातल्या कागदांची वचनं हाताशी धरून पण ते कसे असिद्ध होणार याचं चिंतन उद्या करू. दया करणे जे पुत्रासी तेचे दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताच्या मूर्ती. पंढरीनाथ महाराज की जय.